स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार मित्रांनो, मी अमोल भांबरे आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत करतो. ज्ञानदीप अकॅडमी आपल्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून आपण आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या ऍपच्या माध्यमातून जी PSI मुख्य परीक्षा आपली आगामी कालावधीमध्ये होणार आहे, या PSI मुख्य परीक्षेसाठी लॉ या विषयाची एक बॅच लॉन्च करत आहोत. आपण साधारणपणे सर्वांनीच सध्याची जी झालेली संयुक्त पूर्व परीक्षा आहे ती दिलेली असेल. तिचे मार्क्सचे कट ऑफही तुम्हाला लवकरच मिळतील किंवा तुम्ही तुमच्या आन्सर कीज पण प्रिपेअर केलेल्या असतील. आपला अपेक्षित स्कोर मुख्य परीक्षेसाठी असेल तर आपण तात्काळ लगेच मुख्य परीक्षेची तयारीला सुरुवात करणं ही सध्याची काळाची गरज असेल. आपण साधारणपणे मुख्य परीक्षेचा सिलेबस आपण विचारात घेतला तर त्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसचं एक ओरिएंटेशन आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. आजचा आपला प्रामुख्याने विषय काय आहे तर MPSC मार्फत जो PSI पदाचा जो काही अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे मुख्य परीक्षेचा, त्या अभ्यासक्रमाची एक तोंड ओळख करून घेणं आणि त्यामध्ये कायदा हा घटक कोणत्या स्वरूपामध्ये विचारण्यात येतो, कोणते कायदे आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि या कायद्यांमध्ये सर्वच कायदे आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत का, की त्यामध्ये काही महत्वाच्या कायद्यांवरती आपण अतिशय जास्त प्रमाणामध्ये भर द्यायला पाहिजे. या 2-3 मुद्द्यांवरती आपण या प्रामुख्याने या ओरिएंटेशन व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. यानंतर आपल्यासाठी काही आणखीनही व्हिडिओ आपण ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामध्ये पुढचा जो आपला व्हिडिओ असेल ज्यामध्ये आपण कायदा या विषयामधल्या ज्या काही मूलभूत टर्मिनॉलॉजीज आहेत तर त्याच्यावरती विचारात सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत. कायदा या घटकामध्ये तुम्ही म्हणताल टर्मिनॉलॉजीज कशा येतात तर फॉर एक्झाम्पल अपराधी कोण असतो, आरोपी कोण आहे, गुन्हेगार कोण आहे, फॉर एक्झाम्पल वादी आणि प्रतिवादी कोणत्या स्वरूपाच्या खटल्यामध्ये विचारात घेतलं जातं, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे म्हणजे काय, दखलपात्र गुन्हे कशाला म्हणायचं, अदखलपात्र गुन्हे कशाला म्हणायचं, या वेगवेगळ्या अशा ज्या काही टर्मिनॉलॉजीज लॉ या सब्जेक्ट मध्ये आहे तर त्याच्या ओरिएंटेशनचा लेक्चरचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला तो उपलब्ध करून देईल. साधारणपणे आपण PSI मुख्य परीक्षेची जर आपण व्याप्ती विचारात घेतली तर आपल्याला ही परीक्षा योजना पहिल्यांदा समजून घेणं महत्वाचं आहे. परीक्षा योजना समजून घेत असताना प्रामुख्याने एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं असतं. ती गोष्ट म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही मुख्य परीक्षेची तयारी करता तर त्या मुख्य परीक्षेचं एक आकलन पहिल्यांदा करून घ्या. साधारणपणे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामधला बेसिक डिफरन्स काय आहे तर पूर्व परीक्षेमध्ये एक डिफाईन लाईन हा सिलेबस मध्ये दिलेला नाही. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फक्त विषयाचं टायटल दिलेलं असतं आणि एका लाईन मध्ये सिलेबस अधोरेखित केलेला असतो. परंतु मुख्य परीक्षेचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर आयोगाने घटक म्हणजेच त्याच्यामध्ये अभ्यासाचे विषय आणि त्याच्यामधले उपघटक अशी एक मांडणी केलेली असते. त्याचबरोबर या अभ्यासक्रमासोबतच या सिलेबस सोबतच आपण आयोगाचे पाठीमागचे प्रश्न पत्रिकांचं जर विश्लेषण व्यवस्थितपणे करून बघितलं तर आपल्याला दुसरी गोष्ट समजेल की आयोग मुख्य परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारतो तर तो सिलेबसला धरून विचारले जातात. म्हणजे प्रामुख्याने मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न आपल्याला बघायला मिळतील तर ते सर्व प्रश्न कशावरती आधारित असतील तर सिलेबसला धरून विचारलेले असतात. मग यामध्ये सिलेबस हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि तोच आपण या लॉ बॅच मध्ये जो प्रामुख्याने PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये जो सिलेबस आपल्याला विचारात घेण्यात आलेला आहे आयोगाकडनं तर त्या सिलेबसवरती आपण प्रामुख्याने आज ओळख करून घेऊया. आपण PSI मुख्य परीक्षेचं स्वरूप जर आपण विचारात घेतलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की या पेपरचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर याच्यामध्ये आपल्याला 2 पेपर अभ्यासायचे आहेत.
यामध्ये दोन पेपर कोणते आहेत, तर यामध्ये पेपर क्रमांक 1 आहे, ज्याला आपण संयुक्त पेपर असं आयोगाने नाव दिलेलं आहे, आणि दुसरा पेपर जो दिलेला आहे तर तो आहे पेपर क्रमांक 2, ज्याला आपण स्वतंत्र पेपर म्हणतो. साधारणपणे हे दोन्ही पेपर जर तुम्ही विचारात घेतले तर प्रत्येकी 100 प्रश्न या प्रत्येक पेपरमध्ये असतील, आणि याचं गुणांचं वेटेज बघितलं तर प्रत्येक पेपरला 200 गुण आहेत. म्हणजेच आपली जी मुख्य परीक्षा होणार आहे तर ती मुख्य परीक्षा एकूण 400 गुणांसाठी होणार आहे. या 400 गुणांसाठी आपण काय करतोय तर तयारी करतोय. किती गुणांसाठी? 400 गुणांसाठी आपण काय करतोय तर ही मुख्य परीक्षेची तयारी करतोय. मग या 400 गुणांचं विभाजन किंवा या दोन पेपरचं विभाजन आयोगाने काही उपघटकांमध्ये केलेलं आहे. तर ते उपघटक आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. आता कोणते उपघटक आयोगाने केलेले आहेत तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये आयोगाने पेपर क्रमांक 1 दिलेला आहे. आयोगाने काय दिलेलं आहे तर पेपर क्रमांक काय केलेला आहे तर 1 या ठिकाणी दिलेला आहे. पेपर क्रमांक 1 जर आपण विचारात घेतला तर यामध्ये बघा 3 घटक तुम्हाला बघायला मिळतील. पहिला घटक या ठिकाणी आहे मराठी, दुसरा घटक या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे इंग्रजी, आणि तिसरा घटक सामान्य ज्ञान दिलेला आहे. मी या ठिकाणी एकूण प्रश्न संख्या किती आहे तर त्याबद्दल त्या ठिकाणची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. साधारणपणे तुम्ही जर बघितलं तर मराठीवरती 50 क्वेश्चन्स आहेत, इंग्रजीवरती 30 क्वेश्चन्स आहेत, आणि सामान्य विज्ञान या घटकावरती साधारणपणे 20 प्रश्न हे आपल्याला विचारले जातील. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी तुम्ही अभ्यासणार आहात, त्याबद्दलची या ठिकाणी सामान्य रूपरेषा आहे. सगळ्यात महत्वाचा विषय मग कायदा हा घटक कोणत्या पेपरमध्ये अभ्यासायचा आहे. पेपर 1 मध्ये आपल्याला कायदे अभ्यासायचे आहेत की पेपर 2 मध्ये आपल्याला कायदे अभ्यासायचे आहेत? एक सर्वसाधारणपणे जर बोलायचं झालं तर तुम्हाला कायदे हे पेपर 1 मध्येही अभ्यासायचे आहेत आणि पेपर 2 मध्येही अभ्यासायचे आहेत. मग यामध्ये प्रामुख्याने जे महत्व कायद्यांचं जर आपण विचारात घेतलं तर ते पेपर 2 मध्ये आपल्याला याचं वेटेज जवळजवळ 55 ते 60% असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एकूण सिलेबस, आणि या एकूण सिलेबस मध्ये कायद्यांचं वेटेज किती तर 55 ते 60% वेटेज हे सेकंड पेपर मध्ये असेल. मग आता सेकंड पेपर जर आपण बघितला तर त्याचं नाव आयोगाने जे काही दिलेलं आहे ते म्हणजे सामान्य क्षमता चाचणी आणि पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान. सामान्य क्षमता चाचणी म्हणजे जे तुम्ही पूर्व परीक्षेसाठी जे घटक अभ्यासलेले आहेत त्या घटकांमध्ये प्रामुख्याने तुम्ही इतिहास अभ्यासलेला होता महाराष्ट्राचा, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही अभ्यासलेला होता, तर हे झाले आपले जनरल स्टडीजचे सब्जेक्ट. मग पदांसाठी आवश्यक असणारं ज्ञान किंवा पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान म्हणजे तुम्ही पुढे चालून ही एक्झाम पास होणार आणि फौजदार या पदावरती काय होणार रुजू होणार. मग फौजदार या पदाची कर्तव्य पार पाडत असताना तुमचा जो संबंध प्रामुख्याने येणारा आहे तो म्हणजे कशाशी? कायद्यांशी येणार आहे. मग प्रामुख्याने आयोगाचा हेतू याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतला की एक ऍटलिस्ट तो विद्यार्थी ज्या वेळेला त्या पदावरती रुजू होतो, फौजदार म्हणून तो रुजू होतो, तर तत्पूर्वी त्याला कायद्यांची एक थोड्याफार प्रमाणामध्ये पार्श्वभूमी माहिती असणं अपेक्षित आहे. हा त्यामागचा साधारणपणे आपण एक उद्देश आयोगाचा असलेला आपण समजून घेऊयात. मग आता या घटकामध्ये ज्या वेळेला आपण जातो तर लॉ या घटकामध्ये म्हणजेच विषय क्रमांक 2 जर बघितला, ज्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की पेपर क्रमांक 2 मधील आपल्याला अभ्यासावयाचे विषय म्हणजे पेपर क्रमांक 2 मध्ये आपण कोणते विषय अभ्यासतो तर हे साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल जे मी म्हटलं सामान्य अध्ययन. याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला जे विषय अभ्यासायचे आहेत तर त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला अभ्यासायची आहे, महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला अभ्यासायचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे, आणि भारताची राज्यघटना जी आहे तर ती तुम्हाला त्यामध्ये अभ्यासायची आहे. थोडस स्लाइड वरती आपल्या थोडस पॉवर पॉइंट्स मध्ये पुढे मागे झालेलं आहे, तर मी तरीही तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे लक्षात घ्या, आपण जर मुख्य परीक्षा आणि याच्यामधला पेपर क्रमांक 2 बघितला तर याची एक गुण विभागणी सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे जे काही मार्क्स आपल्याला मिळतात तर ते मार्क्स आपल्याला काय करायचंय? विभाजन करायचंय.
मग मार्क्सचं विभाजन कसं करणार, तर आपल्याला प्रामुख्याने 100 मार्क्ससाठी काय केलं गेलेलं आहे, 100 प्रश्न यामध्ये काय केले गेलेले आहेत, विचारण्यात येणार आहेत. म्हणजे ही प्रश्नांची एक संख्या आपण विचारात घेऊयात. आणि आपण जर म्हटलं की गुण किती, तर याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने वेटेज जर बघितलं तर गुणांचं किती सांगता येईल, तर 200 मार्क्ससाठी हा विषय काय करणार आहोत, आपण पूर्णपणे अभ्यासणार आहोत. आता लक्षात घ्या, साधारणपणे एक रूपरेषा आपल्याला पहिल्यांदा यामध्ये माहिती असणं अपेक्षित आहे की भूगोल या विषयावरती, बुद्धिमत्ता या विषयावरती, इतिहास या विषयावरती किती किती प्रश्न आयोग विचारतो. हे का आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे की याच्यावरनं आपल्याला अंदाज बांधता येतो की आपण कोणत्या विषयाच्या अभ्यासावरती जास्तीत जास्त आपला वेळ खर्च केला पाहिजे. नाहीतर असं होतं की आपण एखादा विषय आपण दिवसभर वाचतो, एक दीड महिना आपण वाचतो आणि नंतर आपल्याला समजतं की या विषयावरती प्रश्न संख्या खूप कमी आहे, म्हणजे हा विषय माझ्या एक्झामच्या दृष्टीने काय होता, अतिशय महत्वाचा नव्हता, म्हणजे तो काय होता, कमी महत्वाचा होता. मग या पद्धतीने जर आपण पहिल्यांदाच ठरवून घेतलं की बाबा या विषयामध्ये किती मार्क्स येतात, त्या पद्धतीने आपण आपलं एक वेळेचं नियोजन जर केलं तर आपल्याला अपेक्षित जो काही स्कोर आहे तर तो आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय करता येतो, मिळवता येतो. मग साधारणपणे जर आपण याच्यामध्ये विचारात घेतलं तर बुद्धिमत्ता या विषयावरती साधारणपणे आयोगाकडनं किती प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात, तर मुख्य परीक्षा जर विचारात घेतली तर बुद्धिमत्ता या घटकावरती आपल्याकडे साधारणपणे आतापर्यंत आयोगाने जी विचारण्यात आलेली प्रश्नांची संख्या आहे तर ती आहे 15. म्हणजे बुद्धिमत्ता घटकावरती किती येतील, 15 क्वेश्चन्स राहतात. महाराष्ट्राचा भूगोल आपण विचारात घेतला तर त्याच्यावरती 10 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. इतिहास या विषयावरती जर तुम्ही साधारणपणे विचार केला तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला 10 प्रश्न आयोग विचारताना बघायला मिळतो. मग या 10 प्रश्नांमध्ये ज्यावेळेला तुम्ही पुढे जाताल तर त्यामध्ये तुम्हाला यामध्ये राज्यघटना हाही विषय तुम्हाला अभ्यासायचा आहे. यावरती सुद्धा तुम्हाला किती प्रश्न विचारले जात आहेत, तर 10 प्रश्न. म्हणजे तुम्ही टोटल ही संख्या जर विचारात घेतली तर ही संख्या आपण जर याच्यामध्ये विचारात घेतलं तर आपल्याला ही संख्या कितीपर्यंत पोहोचताना बघायला मिळते, तर 45 क्वेश्चन्स पर्यंत तुम्ही पोहोचताय. टोटल कितीपर्यंत पोहोचताय, 45. म्हणजे जे 100 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे त्याच्यापैकी 45 क्वेश्चन्स हे आपल्याला कोणत्या घटकावरती विचारले जात आहेत, तर या प्रमुख 4 घटकांवरती विचारले जात आहेत. म्हणजे वेटेज जर मी विचारात घेतलं तर या 4 सब्जेक्टचं वेटेज आपल्या PSIच्या मुख्य परीक्षेमध्ये किती आहे, तर 45% आहे. मग उरलेले 55% हे कशावरती विचारण्यात येणार आहे, किंवा उरलेले 55% हा आपल्याला कोणता विषय अभ्यासायचा आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे एक प्रकारे मला जर PSIची मुख्य परीक्षा उत्तीर्ण व्हायची असेल तर मला 45% मार्क्स मिळणं अपेक्षित आहे का, तर नाही. साधारणपणे तुम्ही जर कट ऑफ्स बघितले तर मुख्य परीक्षेमध्ये अप्रॉक्सिमेटली 75 ते 80% मार्क्स हे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये असणं किंवा मिळणं अपेक्षित आहे. आता मुख्य परीक्षेमध्ये जर 55 प्रश्न ज्या घटकावरती विचारले जातात तो घटक जर आपण विचारात घेतला तर तो घटक कोणता आहे, मग यामध्ये जर तो घटक तुम्ही विचारात घेतला तर तो घटक आहे कायदे हा घटक. कोणता घटक आहे, तर कायदे हा घटक याच्यामध्ये काय आहे, तर तुम्हाला काय करायचा आहे, तो विचारात घ्यायचा आहे. मग कायदे हा घटक आपण जर अभ्यासामध्ये घेतला तर कोणकोणते कायदे आपल्याला याच्यामध्ये प्रामुख्याने अभ्यासायचे, तर याच्यावरती थोडक्यामध्ये आता आपण बोलूयात. म्हणजे तुमच्या एक रूपरेषा तर लक्षात आलेली असेल की आपल्याला 55 प्रश्न म्हणजेच साधारणपणे आपण यामध्ये 110 मार्क्स हे पेपर 2 मध्ये फक्त कायदे या घटकाचा अभ्यास करून काय करू शकतो, मिळवू शकतो. मग उरलेले आणखीन काही प्रश्न येत आहेत का कायदे या घटकावरती, तर त्याच्यावरती मी या नेक्स्ट स्लाइड्स मध्ये आपल्याला बोलतो. आता बघा, कायदे हा घटक अभ्यासत असताना आयोगाने हा घटक अभ्यासत असताना किंवा आयोगाने सिलेबस मध्ये देत असताना अतिशय सुटसुटीत पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे कायदे या सेक्शन्स मध्ये तुम्हाला कोणते कायदे अभ्यासायचे याची लिस्ट आयोग या ठिकाणी देताना बघायला मिळतो. म्हणजे तुम्ही साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला जे काही कायदे विचारले गेलेले आहेत तर त्या कायद्यांची संख्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं.
याच्याबद्दल आपण सविस्तरपणे पुढच्या स्लाइडमध्ये बोलणार आहोत की कायदे अभ्यासत असताना कोणकोणते कायदे आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि त्याच्यामधले प्रमुख कायदे कोणते आहेत, तर त्याबद्दल आपण थोडंसं सविस्तरपणे आपण बघूया. मग आपण बघूयात आता पुढचा मुद्दा आपल्या चर्चेमध्ये घेऊयात, तो म्हणजे कायदा या घटकाचं परीक्षेतलं महत्व. म्हणजे कायदा हा घटक आपण अभ्यासत असताना याला एक्झाम मध्ये किती वेटेज देण्यात आलेला आहे किंवा या आपल्या मुख्य परीक्षेमध्ये किती वेटेज आहे. मी सुरुवातीलाच बोलताना मी तुम्हाला म्हटलं की कायदा हा घटक जर तुम्ही अभ्यासासाठी घेतला तर याच्यावरती 55 क्वेश्चन्स हे तुम्हाला पेपर 2 मध्ये बघायला मिळतात. म्हणजे आपला पेपर क्रमांक 2 जर आपण विचारात घेतला तर याच्यामध्ये किती प्रश्न विचारले जात आहेत, तर एकूण 55 प्रश्न विचारले जात आहेत. परंतु आपण त्यासोबतच आपण जर पेपर क्रमांक 1 बघितला तर याच्यामध्ये सुद्धा 2 कायदे आपल्याला दिले गेलेले आहेत, ज्याला आपण माहिती अधिकार कायदा म्हणतो. माहिती अधिकार कायदा जर तुम्ही साधारणपणे बघितला, म्हणजेच पेपर क्रमांक 1 जर आपण विचारात घेतला तर पेपर क्रमांक 2 प्लस पेपर क्रमांक 1 जर आपण विचारात घेतला तर याच्यामध्ये 5 प्रश्न हे कायद्यावरती विचारले जातात. म्हणजे आपण कायदे जर तुम्ही विचारात घेतले तर टोटल आपल्याला 60 प्रश्न हे कशावरती आपल्याला मिळतील, तर कायदा या घटकावरती मिळतील. 60 म्हणजे 120 मार्क या एक्झाम मध्ये जे 400 मार्क्स आपल्याला मिळवायचे तर त्याच्यापैकी 120 मार्क, या 120 मार्कांसाठी जो आपण घटक अभ्यासणार आहोत तर तो घटक म्हणजे कोणता आहे, तर कायदे हा घटक आपण अभ्यासणार आहोत. क्लिअर आहे का? म्हणजे कायदे हा घटक आपण कुठे अभ्यासणार आहोत, तर टोटल 120 मार्क्स साठी अभ्यासणार आहोत. मग हा कायदे घटक असताना आपली अभ्यासाची रणनीती काय असायला पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, याच्यावरती आपण थोडक्यामध्ये या सिलेबसमध्ये जे कायदे दिलेले आहेत तर त्याचं महत्व किती आहे आणि कोणते कायदे असे आहेत जे आपल्याला करायचेच आहेत, म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही ते कायदे ऑप्शन्सला किंवा सिलेबस तो जो आपण घटक काही आपण ऑप्शनला टाकत असतो तर ते टाकून चालणार नाही. मग साधारणपणे जर मी याच्यामध्ये विचारात घेतलं तर मी असं म्हणेल, आपण कायदा हा घटक अभ्यासत असताना याच्यामधले कोणकोणते कायदे आपण अभ्यासायला पाहिजे आणि या कायद्यांमध्ये काही विभागणी आपल्याला मार्क्स नुसार करता येते का. बघा, सिलेबस आणि प्रश्नपत्रिका या 2 गोष्टींचं आपल्याला आकलन असेल तर आपण कायद्यांची विभागणी किंवा कोणत्या घटकाला किती महत्व द्यायचं हे आपल्याला समजत असतं. साधारणपणे आपण जर कायदे विचारात घेतले तर पाठीमागच्या काही वर्षांमध्ये कायदे या घटकावरती किती आयोग प्रश्न विचारतं, प्रश्नांची संख्या वाढताना दिसतीये का, याच्यावरती आपण साधारणपणे बोलूयात. तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2013 पासूनचा एक थोडक्यामध्ये विश्लेषण मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर पूर्वी जर एक्झाम्स विचारात घेतल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने याच्यामध्ये 30 ते 32 मार्क्ससाठी कायदे हे विचारले जात होते. परंतु सध्याच्या रिसेंट काही एक्झाम्स तुम्ही जर विचारात घेतल्या, फॉर एक्झाम्पल 2016ची असेल, 17ची असेल, 18ची असेल, तर या ठिकाणी जवळपास 55 प्रश्न जे आहेत तर हे कायदा या घटकावरती विचारले जात आहेत. म्हणजे कायदा या घटकाचं महत्व किती आहे आपल्या एक्झाम मध्ये तुम्हाला या स्लाइडच्या माध्यमातून लक्षात आलेलंच असेल. आता मी तुम्हाला थोडंसं पुढच्या स्लाइड वरती घेऊन जातो आणि ज्याच्यामध्ये आपण कायद्यांचं थोडक्यामध्ये एक वर्गीकरण करू शकतो. बघा, ज्या कायद्यांवरती म्हणजे प्रामुख्याने आपल्याला 13 कायदे याच्यामध्ये अभ्यासायचे आणि त्यासोबतच इतर 1-2 गोष्टी आणखीन आपल्याला एक्स्ट्राच्या त्याच्यामध्ये बघायच्या. या सर्व गोष्टी आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. जे काही प्रमुख 13 कायदे आयोगाने दिलेले आहेत तर ते सर्व कायदे आपण या सेक्शन्स मध्ये वन बाय वन आपण त्याच्यामध्ये जाणार आहोत. आपली बॅच जी आपण सुरू करतोय तर त्या बॅच मध्ये आपण प्रामुख्याने जो आयोगाचा दिलेला सिलेबस आहे तर तो सिलेबस तंतोतंत पूर्ण करणार आहोत. त्यासोबतच प्रत्येक घटकावरती आपण ज्या वेळेला आपला टॉपिक शिकवून होतोय, एखादा कायदा मी तुम्हाला शिकवतोय, त्या कायद्याची विभागणी प्रकरणांमध्ये असते. ते प्रकरण पूर्ण झालं की आपण सेक्शनल काही सराव प्रश्न सुद्धा आयोगाच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने विचारले जातात
त्याच क्वालिटीचे आपण या लेक्चर सिरीज मध्ये काय करणार आहोत, प्रत्येक घटकनिहाय आपण प्रश्नांचे काय करणार आहोत, विश्लेषण, त्याचबरोबर सराव प्रश्न आपण तुमच्याकडनं सोडवून घेणार आहोत. आता बघा, आपल्याला जे 13 कायदे प्रामुख्याने दिलेले आहेत, सुरुवातीची स्लाइड आठवा, ज्यामध्ये कायदा या घटक आणि त्याच्या समोर तुम्हाला काही कायदे त्या ठिकाणी स्लाइड्स वरती आलेले बघायला मिळालेले होते. या कायद्यांचं जर विभाजन केलं तर मी साधारणपणे जे काही कायदे आपल्याकडे आहेत, तर या कायद्यांचं विभाजन मी 2 गटांमध्ये करू शकतो. एक पहिला गट मी जो केलेला आहे तर तो आहे कोणता, मेजर ऍक्ट्स, आणि दुसरा गट मी केलेला आहे तो म्हणजे कोणता, तर मायनर ऍक्ट्स. मेजर ऍक्ट्स आणि मायनर ऍक्ट्स असं विभाजन का केलेलं आहे तर ते पहिल्यांदा समजून घ्या. काही कायदे म्हणजे हे जे काही 13 कायदे आपल्या एक्झामच्या सिलेबसमध्ये आहेत, तर त्या कायद्यांचा जर विचार केला तर प्रामुख्याने काही कायदे असे आहेत ज्याच्यावरती आयोग नियमितपणे प्रश्न विचारतो. नियमितपणे प्रश्न विचारत असताना दुसरं वैशिष्ट्य असं आपल्याला सांगता येईल की त्याच्यावरती प्रश्नांची संख्या सुद्धा काय आहे, अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे. म्हणजे या कायद्यांचं एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्याची संख्या आणि याच्यावरती नियमित प्रश्न विचारण्याचा आयोगाचा काय असतो, भर असतो. ज्या कायद्यांवरती प्रामुख्याने आयोग जास्त प्रश्न विचारतोय, नियमित प्रश्न विचारतोय, हे कायदे आपल्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. याच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे काम करणं किंवा चांगल्या प्रकारे या कायदे समजून घेण्याचा किंवा अभ्यास करण्याची यामध्ये गरज आहे. साधारणपणे मेजर ऍक्ट्स जर तुम्ही विचारात घेतले तर मेजर ऍक्ट्स मध्ये साधारणपणे 4 कायदे आपल्याला अंतर्भूत असलेले बघायला मिळतात, ज्याच्यावरती साधारणपणे तुम्ही जर विचार केला तर 40 प्रश्नांच्या आसपास एवढी क्वेश्चनची संख्या त्याच्यामध्ये विचारली जाते. म्हणजे तुम्ही म्हणताल की 4 कायदे जरी मी व्यवस्थित केले तर कायदे या घटकावरती 60 प्रश्न जे विचारले जात आहेत त्याच्यापैकी 40 प्रश्न तुम्हाला हे प्रामुख्याने 4 कायद्यांचा व्यवस्थित आपण अभ्यास केला की त्याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. दुसरा घटक मी म्हटलेलं होतं मायनर ऍक्ट्स. मायनर ऍक्ट्स म्हणजे यामध्ये जात असताना यामध्ये काही हे जे 4 प्रमुख कायदे आहेत याच्या व्यतिरिक्त जे कायदे येतील तर त्याला आपण मायनर ऍक्ट्स म्हणतो. आता प्रामुख्याने मेजर आणि मायनर ही गोष्टी थोडक्यामध्ये समजून घेऊयात. बघा, भारत हा एक देश आहे आणि भारत या देशामध्ये महाराष्ट्र हे काय आहे, राज्य आहे. जे कायदे महाराष्ट्रामध्ये लागू आहेत तेच कायदे संपूर्ण देशामध्ये लागू असतील असं नाही, परंतु भारतामध्ये जे कायदे लागू आहेत ते कायदे महाराष्ट्रामध्ये पण काय आहेत, लागू आहेत. लक्षात आलंय मी काय बोललोय ते? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम हा फक्त महाराष्ट्र राज्याच्या पोलीस यंत्रणेसाठी लागू असेल. हा कायदा देश पातळीवरती लागू असेल का, तर नाही. परंतु भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड जर तुम्ही विचारात घेतलं तर संपूर्ण भारत देशामध्ये काय आहे, लागू आहे. म्हणजेच काय, मेजर ऍक्ट्स जर तुम्ही विचारात घेतले तर असे कायदे तुम्ही विचारात घ्या ज्यामध्ये हे कायदे संपूर्ण देशासाठी लागू आहेत. संपूर्ण देशासाठी जे कायदे लागू आहेत तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मेजर ऍक्ट्स आपण त्याला म्हणू शकतो. एक थोडक्यामध्ये मग तुम्ही म्हणाल सर महाराष्ट्र पोलीस अधिनियम तुम्ही पुढच्या स्लाइड वरती दाखवणार तर तो मेजर ऍक्ट मध्ये आला, मग तुम्ही त्याला का तुम्ही असं कसं म्हटलं की तो संपूर्ण देशामध्ये लागू आहे, तर नाही. बघा, मी संपूर्ण मेजर ऍक्ट्स मध्ये जात असताना एक थोडक्यामध्ये फक्त एवढंच सांगितलं की ज्या कायद्यांवरती नियमित आणि प्रश्नांची संख्या जास्त आहे, जिथनं आपल्याला जास्त गुण मिळू शकतात, त्याला आपण काय म्हणतोय, तर मेजर ऍक्ट म्हणतोय. क्लिअर आहे? दुसरा मुद्दा, मायनर ऍक्ट्स काय असतात? मायनर ऍक्ट्स म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातील हे प्रश्न त्यावरती विचारले जातात, परंतु काही कायद्यांवरती प्रश्न विचारले जातात, काही कायद्यांवरती एखाद्या वर्षी विचारला जातो, एखाद्या वर्षी विचारला जात नाही. याला आपण म्हणूयात मायनर ऍक्ट्स. मायनर ऍक्ट्स आणि मेजर ऍक्ट्स असं काही कुठे कायद्यांमध्ये तरी विभाजन नाहीये, पण आपण आपल्या समजण्याच्या दृष्टीने हे विभाजन करत असतो. मायनर ऍक्ट्स म्हणजे काय, तर मी जसं म्हटलं मेजर ऍक्ट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आयपीसी असेल, सीआरपीसी असेल, हे आपले काय आहेत, मेजर ऍक्ट आहे. आयपीसी तुम्ही घेतली तर संपूर्ण देशामध्ये एकच आयपीसीची यंत्रणा आपल्याकडे लागू आहे, जी लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन झालेली होती आणि त्यांनी तो काही कायदा केला, तर ती मेकॉलेंची संहिता वगैरे आपण त्याच्यामध्ये बघूयात पुढे.
त्याच्यानंतर पुढे मायनर ऍक्ट्स वगैरे मध्ये काय म्हटलं मी, तर मायनर ऍक्ट्स म्हणजे समजून घ्या, मायनर ऍक्ट्स म्हणजे हे एका विशिष्ट वर्गासाठी, विशिष्ट समूहासाठी, विशिष्ट प्रदेशासाठी ज्या वेळेला एखादा कायदा तयार केला जातो तर तो कायदा फक्त आणि फक्त त्या विशिष्ट वर्गापुरता किंवा समूहापुरता मर्यादित असतो, तर त्याला आपण काय म्हणूयात, मायनर ऍक्ट्स. म्हणजे असे जे काही कायदे असतील तर आपण हे या कॅटेगरीमध्ये बसूयात, मायनर ऍक्ट्स मध्ये. मग मी पहिल्यांदा काय बोललो की एखादा विशिष्ट वर्ग असेल, विशिष्ट समूह असेल, याच्यासाठीचे असणारे कायदे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती असेल आपल्याकडे अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे, बरोबर आहे. अॅट्रॉसिटी ऍक्ट हा कुणासाठी आहे, तर आपल्याकडे ज्या काही अनुसूचित जाती आहेत किंवा अनुसूचित जमातीचे जे काही प्रवर्ग आहेत तर त्या व्यक्तींच्या हिताचं संवर्धन करण्यासाठी कोणता कायदा आहे, तर अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे. त्याचबरोबर आपल्याकडे महिलांवरती जे काही कौटुंबिक हिंसाचार होतात तर त्या हिंसाचारांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल, विशिष्ट वर्ग, विशिष्ट समूह यांच्या पुरता ज्या वेळेला त्याची एक मर्यादा असते त्या कायद्याची, तर त्याचं विभाजन आपण कशामध्ये घेतलेलं आहे, मायनर ऍक्ट्स मध्ये घेतलेलं आहे. मग आता आपण थोडक्यामध्ये सविस्तरपणे समजून घेऊयात की मेजर ऍक्ट कोणते आहेत आणि मायनर ऍक्ट कोणते आहेत. याच्यामध्ये आपण थोडक्यामध्ये आता हे गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता तुम्ही बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये जात असताना समजून घ्या आता की मेजर ऍक्ट कोणते आहेत, तर ते पहिल्यांदा आपण विचारात घेऊयात. बघा, मेजर ऍक्ट मध्ये मी पहिल्यांदा सुरुवातीला काय म्हटलं की याच्यामध्ये किती कायदे येतात मेजर ऍक्ट मध्ये, तर या मेजर ऍक्ट मध्ये किती कायदे येतील रे, तर मेजर ऍक्ट मध्ये येतात प्रामुख्याने 4 कायदे. कोणते 4 कायदे येत आहेत, तर ते पहा. कोणता येत आहे, भारतीय दंड संहिता, ज्याला आपण IPC म्हणतो. हा काय आहे, आपला एक मेजर ऍक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा कायदा येतोय आपल्याला फौजदारी प्रक्रिया संहिता आपल्याला बघायला मिळते. तिसरा कायदा आहे भारतीय पुरावा अधिनियम आणि तिसरा कायदा आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम. आता तुम्ही म्हटलं, एक सिंपल टर्म मध्ये मी सुरुवातीला काय बोललो की कायदा या घटकामध्ये काय आहेत, काही संकल्पना आहेत. त्या संकल्पना समजणं खूप महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये जर तुम्हाला मला थोडक्यामध्ये जर एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर काही ठिकाणी तुम्ही बघा संहिता हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी काय करण्यात आलेला आहे, तर अधिनियम हा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. मग बेसिक प्रश्न जर मी तुम्हाला बेसिक गोष्टींवरती जरी विचारायला सुरुवात केलं की बाबा कायदा कशाला म्हणायचं, कायदा म्हणजे काय आणि अधिनियम म्हणजे काय, या दोघांमध्ये काही फरक आहे की साम्य आहे, कायदा म्हणजे नेमकं काय आणि अधिनियम म्हणजे नेमकं काय, या गोष्टी आपल्याला काय पाहिजे, माहित पाहिजे. कायदा कशाला म्हटलं जातं, अधिनियम कशाला म्हटलं जातं, संहिता काय असते, या गोष्टी म्हणजे संकल्पना. या संकल्पना आपल्याला समजलं की कायदे हे आपल्याला आपल्या बोली भाषेमध्ये सुद्धा काय होतात, समजण्यासाठी काय होते, मदत होते. म्हणजे प्रामुख्याने हे जर तुम्ही 4 कायदे जर विचारात घेतले तर याचं वेटेज अतिशय महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये आपली IPC आहे, CRPC आहे, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 हा आपल्याला या मेजर ऍक्ट्स मध्ये आपल्याला बघायचा आहे. आपली लेक्चरची रचनाही करत असताना आपण जे पहिल्यांदा आपल्या सुरुवातीच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत तर ते आपण मेजर ऍक्ट्स आपण त्यापासून सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण भारतीय दंड संहिता 1860 जी आहे तर त्यापासून आपण पुढे सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कोणते, मायनर ऍक्ट्स. आता मायनर ऍक्टचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये कोणकोणते मायनर ऍक्ट्स आपल्याला बघायचे, त्याच्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 मी या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, मी म्हटलेलं होतं सुरुवातीला की पेपर 1 जर तुम्ही विचारात घेतला तर त्यामध्ये सुद्धा कायदे हा घटक अंतर्भूत आहे. मग पेपर 1 म्हणजे कोणता, तर त्याच्यामध्ये जे सबसेक्शन्स आहेत, मराठी आहे, इंग्रजी आहे आणि सामान्य ज्ञान आहे, तर त्याच्यामध्ये कायदे हा घटक प्रामुख्याने 5 मार्क्ससाठी किंवा 5 क्वेश्चन्स त्याच्या विचारले जातात. म्हणजे 10 मार्क्ससाठी पेपर 1 मध्ये सुद्धा कायदे आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 जो आहे
तर त्याच्यावरती त्या ठिकाणी विचारलं जाईल. तुम्हाला माहिती असेल अनेक प्रकारच्या माहिती मिळवण्यासाठीच्या अनेक प्रकारची आंदोलनं आपल्याकडे झाली. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2001चं अण्णा हजारेंचं आंदोलन आठवत असेल, ज्याच्यामध्ये अण्णा आंदोलन आपण म्हणतो. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही सुप्रीम कोर्टमध्ये जे काही केसेस गेल्या त्या केसेस तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल 1982 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही न्यायाधीशांच्या निवडणुकी संदर्भातला जो काही दावा होता, ज्याला आपण फर्स्ट जजेस केसेस वगैरे ज्या म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टनी काय गाईडलाईन दिलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टचे स्टेटमेंट्स काय आहेत, तर या बेसिक गोष्टींपासून तर स्वीडनमध्ये पहिला देश होता ज्याने हा कायदा इम्प्लिमेंट केला. त्याच्यानंतर मग हा कायदा मग ब्रिटिश प्रणाली की जी काही शासन प्रणाली आपण स्वीकारली त्याच्यामध्ये आपण जर बघितला तर त्यामध्ये एक गुप्तता पाळण्यासंदर्भातला एक कायदा होता. तर तो कायदा त्याच्यामधले काय प्रोव्हिजन्स होते, या कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन्स आहे, दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे. कायदे जर आपण विचारात घेतले तर प्रामुख्याने भारतामध्ये कायद्यांची रचना अशी आहे की शासन कायदे तयार करतं आणि या कायद्यांच्या माध्यमातून शासन जनतेवरती काय ठेवण्याचा प्रयत्न करतो, वॉच ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा जनतेवरती काय करण्याचं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु माहिती अधिकार कायदा हा कायदा त्याला एक प्रकारे काय म्हणता येईल आपल्याला अपवाद असलेला बघायला मिळतो. का अपवाद आहे? कारण की माहिती अधिकार कायद्यामध्ये जी जनता आहे तर त्या जनतेला अधिकार दिलेला आहे की ही जनता एखादा सरकारी अधिकारी, सार्वजनिक प्राधिकरण कशा पद्धतीने काम करतंय त्या कामाची माहिती मिळवण्याचा अधिकार कुणाला आहे? जनतेला मिळालेला आहे. म्हणजे एक प्रकारे जर मला सांगायचं झालं, तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे संसदीय शासन प्रणाली आहे आणि या संसदीय शासन प्रणालीमध्ये प्रामुख्याने माहिती मिळवण्याचा अधिकार जर तुम्ही बघितला तर ते संसद सदस्य किंवा राज्य विधिमंडळ सदस्य यांनाच होता. म्हणजे ते संसदेमध्ये प्रश्न उत्तराचा तास असेल, राज्य विधिमंडळामध्ये प्रश्न उत्तराचा तास असेल तर ती माहिती तात्काळ त्यांना दिली जायची. परंतु ज्यावेळेला एखादा सामान्य व्यक्ती एखादी माहिती मागवायचा तर ती माहिती काय केलं जायचं, तर ती ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट या नावाखाली काय केली जायची, टाळण्याचा प्रयत्न केला जायचा. ती माहिती त्या नागरिकाला उपलब्ध होत नव्हती. परंतु हा अधिनियम ज्यावेळेला 2005 मध्ये आपल्याकडे आला, जी माहिती संसद सदस्य मागवू शकतो, राज्य विधिमंडळ सदस्य मागवू शकतो, तीच माहिती आज सामान्य व्यक्ती सुद्धा काय करू शकतो, मागवू शकतो. म्हणजे मी एका शब्दामध्ये जर या कायद्याचं मी 2 वैशिष्ट्य जर सांगायची झाली तर एका संसद सदस्यांचा जो काही दर्जा आहे तर तो दर्जा सामान्य नागरिकाला या कायद्याने प्राप्त झाला. दुसरा मुद्दा, हा कायदा इतर कायदे आणि या कायद्यामधला बेसिक डिफरन्स आहे. इतर कायदे सरकार हे जनतेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले आहेत, परंतु या कायद्याचा उद्देश जर तुम्ही बघितला तर एक प्रकारे जनता ही शासन प्रणालीवरती नियंत्रण ठेवतीये. म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, वाईस वर्सा सिच्युएशन या कायद्यामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. मग याच्या व्यतिरिक्त कोणते कायदे आहेत मायनर ऍक्ट्स मध्ये आपण जे बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, 2015चा कायदा आहे. त्याच्यानंतर नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 आहे. त्याच्यानंतर मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 यामध्ये आहे. त्याच्यानंतर जे आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल बोललेलो होतं तर तो 1989चा कायदा आहे, ज्याच्यामध्ये मध्यंतरी ज्या वेळेला दुरुस्ती करण्यात आली त्याच्यावरती अनेक वाद विवाद प्रतिवाद झालेले होते. त्यानंतर मग त्याला विरोध झाला. तर त्या सगळ्या चालू घडामोडी त्यावेळेला ज्या काही घडलेल्या होत्या तर त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 आहे आपल्याकडे, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध नियम 2005 आहे. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नेमकं काय, हिंसाचार या शब्दामध्ये काय काय अंतर्भूत आहे, त्याच्या शिक्षा काय आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या प्राधिकरणाकडे आपण अपील केली पाहिजे, या सर्व बाबींवरती आपण डिटेल्समध्ये याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. मग आता आपण बोलूयात आपल्या बॅचची. ही बॅच आपण लॉन्च करत असताना या बॅच मध्ये आपण कशा पद्धतीने जाणार आहोत तर त्याच्यावरती एक रूपरेषा आपण समजून घेऊयात. आपण जर ही बॅच बघितली तर ही बॅच तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध असेल. रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला ते उपलब्ध ज्ञानदीप अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध असतील. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपण हा ठेवलेला आहे, ही कम्प्लीट कव्हरेज ऑफ द सिलेबस. म्हणजे जो काही अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे ते सर्व घटक आपल्याला या बॅच मध्ये काय केले जातील, शिकवण्यात येतील. दुसरा मुद्दा, ही बॅच घेत असताना 2-3 मुद्दे आपण विचारात घेतलेले आहेत. पहिला मुद्दा, लॉ हा अतिशय काय आहे, किचकट भाषेमध्ये
देण्यात आलेला सब्जेक्ट आहे. म्हणजे कायद्याची भाषा म्हटलं की सर्वसामान्य विद्यार्थी असेल किंवा सर्वसामान्य नागरिक जरी म्हटलं तर त्याला ती भाषा काय होत नाही, लवकर समजत नाही किंवा शब्दांचे अर्थच कळत नाही, शब्दांचे अर्थही कळत नाही. त्याच्यामुळे तो गोष्ट काय होती, बोरिंग वाटायला सुरुवात करते आणि मग आपण त्या विषयापासून थोडंसं बाजूला जायला सुरुवात करतो. परंतु आपल्याला फौजदार व्हायचंय आणि फौजदार होण्यासाठी कायदा हा आपल्याला समजूनच घ्यावा लागेल आणि तो कायदा आपण आपल्या बोलीभाषेमध्ये समजून घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्या डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल्स असतील, त्याच्यामध्ये आपल्याला त्या कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून सांगेल. कायद्यामध्ये जात असताना माझा प्रामुख्याने सुरुवातीचे जे काही लेक्चर्स असतील तर त्याच्यामध्ये एक भर नक्की असेल, तो म्हणजे तुमच्या सर्व कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करणं. कन्सेप्ट, संकल्पना अतिशय महत्वाच्या असतात. फॉर एक्झाम्पल सदोष मनुष्यवध, फॉर एक्झाम्पल आयपीसी तुम्ही घ्या. आयपीसी मध्ये एक प्रकरण आहे की जो व्यक्ती आहे तर त्या शरीरास इजा, व्यक्तीच्या शरीरास इजा. आता इजा ही अनेक प्रकारे होऊ शकते. एखादा व्यक्ती आला, त्यांनी मला गोळ्या मारल्या आणि माझा मृत्यू झाला. इजा ही काय होऊ शकते, मी एखाद्याला मारत होतो आणि ते मारत असताना त्या समोरच्या व्यक्तीने त्याचा प्रतिकार करायला सुरुवात केला आणि त्याने प्रतिकार करण्यामागचा हेतू काय होता त्याचा, की त्याला मी मारतोय आणि त्याला त्याचा सुद्धा जीव वाचवायचा होता. म्हणजे त्याने काय केलं, स्वतःचं जीविताचं संरक्षण करण्यासाठी मला काय केलं, मारलं. आता मारत असताना एवढं बेदम मारलं की त्याच्यामध्ये काय झाला, माझा मृत्यू झाला. मग दोन केसेस तुम्हाला समजून घ्यावे लागतील. एक व्यक्ती आला, ज्या व्यक्तीचा उद्देशच होता की मला ठार करणं, म्हणजे माझा काय करणं, खून करणं. ज्या वेळेला एखादी गोष्ट ठरवून किंवा उद्देशाने केली जाते, प्रेरित होऊन केली जाते, तर त्याला आपण म्हणतो खून म्हणतो. मग आयपीसी मधलं 300 कलम जे आहे तर त्याच्यामध्ये खून कशाला म्हणायचं याच्याबद्दल बोललेलं आहे. आणि 302 कलम जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये या खुनासाठी कोणती शिक्षा दिली जाऊ शकते तर त्याच्याबद्दल बोललेलं आहे. परंतु मग याच आयपीसी मध्ये सदोष मनुष्यवध म्हणजे नेमकं काय आणि सदोष मनुष्यवधामध्ये कोणकोणते अपराध असू शकतात तर ते 5 अपवाद हे त्याच्यामध्ये दिलेले आहे. सो या बेसिक गोष्टींवरती आपण यामध्ये बोलणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला शरीरास इजा म्हणजे काय ही संकल्पना कळायला पाहिजे. चोरी म्हणजे नेमकं काय ही संकल्पना आपल्याला कळायला पाहिजे. त्यानंतर मग तुम्ही चोरीचे गुन्हे कोणते म्हणता येईल, चोरी कुठली केली गेलेली, कोणत्या गोष्टीला चोरी म्हणतो हे सुद्धा समजलं पाहिजे. म्हणजे बेसिक गोष्ट, एखादी वस्तू आहे घरातनं, तो एखादा व्यक्ती येतो तो घेऊन जातो, त्याचा उद्देश त्यामध्ये तीच वस्तू. फॉर एक्झाम्पल तुम्ही रस्त्याने चाललाय, रस्त्याने चालत असताना कधी कधी आपल्याला नोटा सापडतात, कधी कधी चालत असताना एखाद्याची सोन्याची अंगठी बिंगठी पडलेली दिसते. मग ती तुमचा उद्देश वेगळा असतो किंवा ती अंगठी घेणं आणि ती पोलीस स्टेशनला देणं. मग नेमके याच्यामध्ये चोरी झाली कोणती हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे कायद्यामध्ये पहिली मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट कोणती आहे तर ती म्हणजे कन्सेप्ट. ही आपली काय आहे, सगळ्यात महत्वाची रिक्वायरमेंट आहे. एकदा आपल्याला कन्सेप्ट समजली की मग आपण जाणार आहोत एक्झाम्पलच्या माध्यमातून. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण का जाणार आहोत तर आयोगाची प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर आयोग त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे प्रश्न विचारतो तर ते प्रश्न उदाहरणांच्या स्वरूपामध्ये विचारतो. कारण की उद्या तुम्ही फौजदार झाला, पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला जे प्रॅक्टिकल नॉलेज अपेक्षित आहे तर ते उदाहरणांमधूनच मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना तुमच्या समोर येतील, त्या प्रकरणांमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं कलम त्या ठिकाणी लावायचंय, कोणत्या कलमांतर्गत त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीवरती FIR नोंदवायचा आहे, तर या गोष्टींवरती सुद्धा आपल्याला बोलावं लागेल. मग FIR काय असतो हे सुद्धा याची एक संकल्पना आहे. ती संकल्पना आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल. या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि दुसरा उद्देश असेल त्याच्यामध्ये एक्झाम्पल. आता मी तुम्हाला संकल्पनाही शिकवली आहे, एक्झाम्पलही शिकवलंय. तुम्हाला ते समजलंय किंवा नाही याचं मूल्यमापन होणं फार महत्वाचं. नाहीतर आपण असं होतं की आपण फक्त वाचत चालतो, अभ्यास करत चालतो आणि एक्झाम मध्ये गेल्यावरती कळतं अरे कन्फ्युजन झालं, अरे इथे काहीतरी सिली मिस्टेक झाली. आता बघा, सिली मिस्टेक किंवा कन्फ्युजन ही चूकच असते, कारण की तो प्रश्न आपला काय केलेला असतो, चुकलेला असतो.
आपण जी काही गोष्ट करतोय तर त्याचं एक मूल्यमापन आपल्या अभ्यासाचं होणं अपेक्षित आहे. आपली बॅच चालत असताना हा मूल्यमापन हा एक पैलू आपण याच्यामध्ये अतिशय महत्वपूर्णपणे विचारात घेतलेला आहे. यामध्ये मूल्यमापन कसं होणार आहे, तर यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आपण ही टेस्ट एक टॉपिक झाला, मी म्हटलं सुरुवातीलाच की सेक्शनल आपण काय करणार आहोत, प्रत्येक सेक्शन नंतर ना यावरती आपण प्रश्न विचारणार आहोत. ज्या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचं आणि माझं इंटरॅक्शन असेल, ज्यामध्ये तुम्ही त्यामध्ये प्रश्न सोडवत असताना त्यामध्ये कोणते मुद्दे विचारात घ्यायला पाहिजे, कोणते शब्द आपण बघायला पाहिजे, प्रश्न सोडवताना कोणकोणत्या बाबींमध्ये जनरली सिली मिस्टेक्स होतात, या सगळ्या गोष्टींवरती मी तुम्हाला त्या ठिकाणी काय करेल, तर त्यामध्ये मॉक टेस्टच्या माध्यमातून तुमची प्रॅक्टिस करून घेण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर ना आफ्टर एव्हरी टॉपिक मी याच्यामध्ये सेक्शनल टेक्स्ट याच्यामध्ये ऍड केलेली आहे. त्याचबरोबर ही बॅच आपली चालत असताना 30 मिनिटचा आपला एक व्हिडिओ लेक्चर दररोज तुम्हाला उपलब्ध होईल. यामध्ये आपण 120+ लेक्चर्स हे आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत. 120+ लेक्चर्स आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, कारण की ही संपूर्ण बॅच आपली एकदा कव्हर झाली की याच्यामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन स्वरूपामध्ये आपण तुम्हाला परत एक उजळणी सूत्र आपण त्याच्यामध्ये देणार आहोत. म्हणून आपण याला या ठिकाणी काय केलेलं आहे, 120+ ही संकल्पना आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. बॅच मध्ये जात असताना एखादी गोष्ट मी शिकवतोय, त्या गोष्टीवरती प्रश्न कसे येतात, आयोगाने आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत, तर याबद्दल म्हणजेच पाठीमागच्या प्रश्नपत्रिका, या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा जो काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आयपीसीचं एखादं कलम मी तुम्हाला शिकवलं, या कलमावरती आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो या बाबी आपण याच्यामध्ये अधोरेखित करणार आहोत. जसं मी बोलता बोलता सुरुवातीला बोललो, स्वीडन नावाचा देश आहे, त्या स्वीडन नावाच्या देशाने माहिती अधिकार कायदा जगामध्ये पहिल्यांदा काय केला, लागू केला. आजपर्यंत जगामध्ये बघितलं तर 57 वरती राष्ट्र आहेत ज्याच्यामध्ये माहिती अधिकार कायदा आहे. आयोगाने 2012 मध्ये प्रश्न विचारला PSI मुख्य परीक्षेमध्ये की कोणत्या देशाने माहिती अधिकार कायदा पहिल्यांदा लागू केला. एकदम सोपा प्रश्न. मग कुठे विचारतंय, कोणते बिंदू आपण लक्षात घ्यायचे हे आपल्याला कुठून समजतात, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून. सो क्वेश्चन पेपरचं अनालिसिस सुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. त्या डाऊट्स वरती तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला डाऊट्स असतील तर ते सर्व डाऊट्स मी तुम्हाला नेक्स्ट एक सेशन जे काही आपलं जे काही राहणार आहे तर त्यामध्ये जे काही डाऊट्स ऑफिसमध्ये रिसीव्ह होतील तर त्या डाऊट्स वरती मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी परत एक शंका निरसन सत्र नावाचं एक डाऊट सॉल्व्हिंग सेशन एव्हरी वीक मध्ये आपण तो त्याच्यामध्ये संडेच्या लेक्चर्स मध्ये घेत जाणार आहोत. या पद्धतीने आपण ही संपूर्ण बॅच आपण जी काही PSI साठीची आपण सुरू करतोय, तर ही बॅच सुरू करत असताना हे सगळे बिंदू आपण याच्यामध्ये विचारात घेतलेले आहेत. आणि ही बॅच घेत असताना, सुरू करत असताना जास्तीत जास्त परीक्षाभिमुख माहिती कसं देणं, परीक्षेमध्ये जे विचारलं जाते त्याच्यावरती टू द पॉइंट कसं जाणं, या बेसिक गोष्टींवरती प्रामुख्याने आपण काय केलेलं आहे, भर दिलेला आहे. कारण की काय होऊ शकतं की सध्या आपल्याकडे वेळेचं काय आहे, बंधन आहे. वेळेचं बंधन का आहे, तर वेळेचं बंधन यासाठी आहे की वेळेचं बंधन याच्यामुळे आपल्याकडे आहे की यामध्ये जर तुम्ही गेलं तर वेळेचं बंधन यासाठी आहे की आपली मुख्य परीक्षा ही लवकरात लवकर होईल. मग या वेळेमध्ये आपल्याला एक क्वालिटी कंटेंट कशा पद्धतीने देता येईल हा भर प्रामुख्याने आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि ही बॅच आपण तुमच्यासाठी काय करत आहोत, सुरू करत आहोत यामध्ये. सो क्लिअर आहे इथपर्यंत? जी काही आपली बॅच आहे तर ही बॅच आपल्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना नक्कीच फायदेशीर राहील. तरी आपण सर्वांनी या बॅचला लवकरात लवकर एनरोल करा. ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन जे काही आपलं ऍप आहे त्या ऍप वरती ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. सो बॅचच्या अधिक इन्फॉर्मेशन साठी तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीच्या जो काही क्रमांक आहे त्यावरती दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधू शकता किंवा आपलं जे काही पुण्यामधलं हेड ऑफिस आहे त्या ठिकाणी येऊन त्या बॅच बद्दल आणखीन एन्क्वायरी, त्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. सो धन्यवाद, थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.